नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशा प्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा तर मग अपडेट काय आहे। तिसरा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे हा प्रश्न सगळ्याला पडत आहे। तिसरा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, तिसरा हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख कोणती आहे हा पण प्रश्न महिलांना खूप पडत आहे। महिलांच्या खात्यात किती रुपये जमा होणार आहेत हे पण खूप हा प्रश्न पडत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। हा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या खात्यात जमा होणार आहे। तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय आहे, असे प्रश्न महिलांना खूप पडत आहेत। किती रुपये जमा होणार आहेत हा पण प्रश्न खूप महिलांना पडत आहे आणि किती रुपये पैसे म्हणजे खात्यामध्ये पडणार आहेत हा पण प्रश्न खूप पडत आहे। तर लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झालेली आहे, त्यामुळे अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती। त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती। अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागत होता, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते। तर किती पैसे जमा होणार आहेत हा पण प्रश्न महिलांना खूप पडत आहे। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झालेला आहे, त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे म्हणजे 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळालेली आहे। कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तिन्ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची खूप शक्यता आहे। या तारखेला खात्यात पैसे जमा होणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची खूप शक्यता आहे। महिलांनी आता घाबरून जाण्याचे काही कारण नाही। तुमच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होण्याची खूप शक्यता आहे। तर बघा, तुम्हाला असा एक मॅसेज येतो महिलांच्या काही खात्यामध्ये, तुम्हाला बॅलन्सचा एक असा मॅसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये पडले म्हणून, हे असा हे मॅसेज आलेला आहे। काही जणांना मॅसेज आलेला आहे, काही जणांना मॅसेज आला नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे। पुढे पाहूत आपण कोणतं काम करायचं आहे। या महिलांना फक्त 1,500 रुपये का, या महिलांना फक्त 1,500 रुपये का येत आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट पैसे जमा होणार नाहीत। तसेच तुम्ही जर अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्याची प्राधिकृत करण्यात आलेले आहे। हा पण एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते। एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते। संबंधित व्यक्तीने पत्नीचे नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलण्याचे समोर आलं आहे। तर बघा, असा घोटाळा तुम्ही करू नका, जास्त फॉर्म भरू नका, कारण का खूप अडचण येऊ शकते आणि तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा सरकार आधार लिंक खात्यामध्ये पाठवत आहे। त्यासाठी राज्यातील महिलांना आपले बँक खाते आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर महिलांचे खाते आधार लिंक राहणार नाही तर त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा होणार नाही। या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 ते 31 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे आणि योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, अन्यथा तुम्ही तुमचे आधार लिंक आहे का नाही हे पाहायचे आहे। जर तुम्हाला मी
खाली काही स्टेप दिलेले आहे, त्यांना तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचे बँक खाते तपासू शकता. तर सर्वात पहिले तुम्हाला UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे माय आधार UIDAI गव्हर्मेंट इन जावे लागेल. तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन हे ऑप्शन दिलेले त्यावर क्लिक करायचे आहे. लॉगिन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर कॅप्चाचा टाकून लॉगिन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची खाते कोणत्या बँकेला लिंक आहे याचीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती येईल आणि ही तुम्हाला माहिती कळेल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत आणि कशाप्रकारे कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे यासाठी तुम्हाला